देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना एक आव्हान केलं की आता एक वर्षभर सोने खरेदी करू नका असं आव्हान देशवासियांना केलं। देशातील सामान्य नागरिकांना नक्की काय वाटतं ते आपण जाणून घेणार आहोत। सध्या आपल्या समवेत काही नागरिक आहेत। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक आव्हान केलेलं होतं। पंतप्रधानांनी एक आव्हान केलं की एक वर्षभर आता सोन्याची खरेदी करू नका। काय वाटतं नक्की तुम्हाला? आता सोन्याचा जो बाजारभावाचा विषय आहे तो आमच्या अनुमते हा जागतिक लेवलला पण त्याचं हे चालू आहे। म्हणजे आपल्या देशाचा निर्णय मला तर वाटत नाही की सोनं महाग झालं आहे त्याला आपल्या देशाची राज्यकर्ते त्याला कारणीभूत आहेत। परंतु मोदी साहेबांना माझी एवढी नम्र विनंती आहे की सध्याच्या परिस्थितीला शेतकऱ्यांच्या कांद्याला असो शेतकऱ्याच्या मालाला भाव द्यावं। सर्वसामान्य जे रोजगारसाठी झटत आहेत जी महागाई इतर महागाई आहे त्या महागाईवर लक्ष केंद्रित करावं की जेणेकरून एका बाजूला जर पेट्रोल याचे दर तुम्ही स्थिर ठेवले की आत्ता इन जनरल सोशल मीडियामध्ये अशा बातम्या पसरत आहेत की गॅस मागणार आहे, पेट्रोल मागणार आहे, डिझेल महाग होणार आहे। तर हे महाग होणार आहे ही लोकांना धास्ती व्हायला लागली। सोन्यामुळं काय घर चालत नाही आहे, सोनं नाही खरेदी केलं तरी चालणार आहे, परंतु अन्नधान्य आणि ज्या काही गोष्टी गरजेच्या आहेत, गॅस झाला, याच्या तुटवडा झाला नाही पाहिजे एवढंच एक सामान्य नागरिक म्हणून माझी भूमिका असेल। आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या 5 राज्याच्या निवडणुका लागलेल्या होत्या त्याच्यापूर्वी म्हणजे निवडणुका होण्यापूर्वी हे जाहीर केलं नाही, मात्र निवडणूक झाल्याच्या नंतर निकाल लागल्याच्या नंतर हे जाहीर केलं। याच्यामध्ये कुठेतरी मोदीचं राजकारण दिसतं का? याच्यामध्ये बघा ज्या त्या पक्षाचा विजयाचा अजेंडा असेल त्याच्यामुळं ते जर अगोदर जाहीर केलं असतं तर त्याचा इम्पॅक्ट इलेक्शनवर बसला असता। पण येणाऱ्या देशावरचे संकट असेल तर त्यांनी ते काही दिवस टाळलं असेल असं मला व्यक्तिगत वाटतं। परंतु याच्यात आहे ना किनार शेवटीला राजकीय किनार असणारच, परंतु त्यांनी जर सर्वसामान्य लोकांसाठी काहीतरी कामाची निविदा केली तर मला त्यात बरं वाटेल। मोदी असं पण म्हणतात की एक वर्षभर सोने खरेदी करू नका, त्याचबरोबर ती एक वर्षभर कुठेही बाहेर देशामध्ये पर्यटनाला सुद्धा जाऊ नका असं त्यांचं म्हणणं आहे। ही गोष्ट सगळी खरी आहे, पण 90% त्यांनी सोन्याला जास्त भाव देण्यापेक्षा समाजावर थोडं लक्ष दिलं पाहिजे। कोणाच्या अडचणी, कोणाचं आज प्रॉब्लेम आहेत, कोणाचे पेट्रोल डिझेल आहे, काही महागाई वाढलेली, ह्याच्यावर त्यांनी थोडं लक्ष दिलं पाहिजे। सोनं हे मोठं अनमोल गोष्ट नाही आहे। सोनं एक तर खरेदी करू शकतो कधी लग्नाच्या टायमालाच, आधीमध्ये काही लोक सोनं खरेदी करायला जात नाही आहेत। ह्यांनी फक्त समाजावर आणि लोकांच्या भावनेवर लक्ष ठेवलं पाहिजे। आता इलेक्शन लागलेलं आहे की भावनेमुळं आणि ते एक तत्त्वे असल्यामुळं ते इलेक्शनला निवडून आलेले आहे। हे ओपन झालं असतं सोनं नाणं तर इलेक्शनला त्यांना अडचणी आल्या असत्या। म्हणून 90% समाजाने आणि मोदी सरकारने यांनी लक्ष दिलं पाहिजे की समाजांक गरिबांक काय आहे, शेतकऱ्यांक काय हे बघणं लय गरजेचं, काळाची गरज आता। सध्या आपण बघू शकतो की खरं तर या सामान्य नागरिकांच्या ज्या आहेत त्या सध्या प्रतिक्रिया आपल्याला पाहायला मिळत आहेत। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक घोषणा केली की एक वर्षभर सोने आता खरेदी करू नका। देशाचे एक नागरिक म्हणून तुम्हाला काय वाटतं या त्यांच्या निर्णयावरती? बरं, मग लग्न कसं होणार? लग्नामध्ये मंगळसूत्र घालायला लागतं ना, लग्न कशी होणार गोरगरिबांची? असं पण म्हणतात की आता पेट्रोल डिझेलचे भाव वाढणार आहेत, त्यामुळे सार्वजनिक वाहतुकीवरतीच भर द्या, तुम्ही ह्याने जाऊ नका, गाड्यामध्ये जाऊ नका, गाड्याचा वापर कमी करा। व्यवसाय बंद करायचे का? व्यवसाय बंद करायचे का? ज्याचा व्यवसाय मुळशीला राहिला आहे तो आणि पुण्यात यायचं आहे, हे अंतर जवळजवळ 50 किलोमीटर अंतर आहे। मी यायचं सकाळी मुळशीवरून निघायचं किती वाजता? गाडीला 3 तास लागतात इथं बसला यायला, जायला 3 तास। मग व्यवसाय काय करणार? काय दुकानात थांबणार? काय करणार? कसं करणार? भारत देशाचं अर्थव्यवस्था म्हणजे आर्थिक बळकटी करण्यासाठी हा निर्णय देशवानी घेतला पाहिजे। तेल कमी खा म्हणतात मोदी, कारण की हे सुद्धा देश सेवा आहे, तुम्ही तेल कमी खा म्हणताय। अहो, तेल कमी खाऊ, बरोबर आहे तुमचं, पण जे रोजची दळणवळण आहे, जे भेटीगाठी करायच्या, जे काही कामकाज करायचं आहे ते होणार कसं? धंदेपाणी होणार कसे? ट्रान्सपोर्टने माल येणार कसा? हां, कोणाला समजा काय अर्जंट माल पोचवायचा आहे तो जाणार कसा? तिथं पोचलंच पाहिजे ना। मग उपाशी राहायचं का? आपण उपाशी राहायचं का? बरोबर आहे। आपण सध्या बघू शकतो की खरं तर या नागरिकांच्या ज्या आहेत त्या प्रतिक्रिया आहेत। नरेंद्र मोदींनी एक घोषणा केलेली होती की आता एक वर्षभर सोने खरेदी करू नका, त्याचबरोबर ती बाहेर देशाला पर्यटनाला सुद्धा जाऊ नका। मोदींच्या निर्णयाकडे कसं बघता एक तरुण म्हणून?
आता मोदींनी काल जे हे केले आमच्यापासून पण न्यूज पोहोचली सर. खरं जर सांगायचं जर म्हणलं तर आज आपल्या आमदार खासदाराचे जे कॉन्वॉय बघा तुम्ही, गाड्याचे तापा, एका ह्याच्या आमदाराच्या मागे कमीत कमी 50-60 गाड्या आहेत साहेब. कालच त्यांनी बोलत होते आणि त्याच्या पाठीमागे जे गाड्याचा तापा होता आपण बघितलं. म्हणजे दुसऱ्याला आपण ज्ञान सांगतो किंवा त्यांनी स्वतःच त्यांचेच मंत्री, त्यांचेच आमदार, त्यांचेच कार्यकर्ते गाड्याचे मोठेच्या मोठे तापा घेऊन हे करतायत आणि ते इंधन बचत करत नाहीत. आणि ते आपल्याला सर्वसामान्य लोकांना सांगतायत की ते आम्ही हे करायचं वगैरे. पण मी काय म्हणतो, सर्वात पहिलं आपण सरकारने चालू केलं पाहिजे की ते मंत्र्यांच्या आमदारांच्या पाठीमागं जे कन्वय जातोय त्याच्यामधले पण त्यांनी पण इंजिन पतनाचं कार्य त्यांच्यापासून सुरुवात केलं पाहिजे. मग जनतेनं पण हे केलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट आता याच्यातून सरळ दिसतंय आपली जी फॉरेन जी पॉलिसी आहे, जी फॉरेन पॉलिसी आता हे झाली की काय, लुप्त झाली की काय असं वाटतंय. आपण दोन्ही देशाशी चांगलं संबंध ठेवून युद्धाच्या ह्याच्यामधून सुद्धा आपल्या देशाचे पूर्णपणे जे जहाज येतात, जे तेल आहेत पूर्ण भारताला हे मिळत असते. मग येत असताना सुद्धा त्यांनी सांगतात की आता इंधनाची बचत करा, हे करा, त्यांनी असे जुमली करण्याचं हे करतायत. दुसरी गोष्ट कुंभमेळा होतोय, कुंभमेळ्यामध्ये सुद्धा एवढं मोठं प्रचंड त्यांची आतापासूनच हे चालू आहे. तिकडे पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये इंधनाचं हे होणार आहे. तिकडं पण त्यांनी साध्या पद्धतीने केलं पाहिजे. कुणाचं जर ट्विट बघितलं, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळं सरकारचे जे हे आहेत नेते मंडळी आहेत किंवा त्यांचे कार्यकर्ते आहेत किंवा त्यांच्या पक्षाचे लोक आहेत, यांनी यांच्यापासून सुरुवात केली पाहिजे आणि जनतेला यांनी नंतर हे सांगितलं पाहिजे. अर्थव्यवस्था बळकटीकरणासाठी कुठंतरी सरकार कमी पडतं, हे त्यांचं अपयश आहे. आता अपयश झाकण्यासाठी असे निर्णय नागरिकांवरती लादतायत असं तुम्हाला म्हणायचं आहे का? 100%. कारण आज आपण जे नरेंद्र मोदी सरकारने गेले अनेक दिवस झालं सांगत होते की फॉरेन पॉलिसी ही भारताची खूप मोठं स्ट्रॉंग आहे आणि जागतिक पातळीवरती जे आपण जे स्वतःला हे सांगत होतो की विश्वगुरू, ह्या सगळ्या गोष्टी असताना सुद्धा भारताचे जहाज का येत नाहीत किंवा भारताला ऑइल पेट्रोल सप्लाय का होत नाही किंवा भारताचं जे रुपयाची जी किंमत घसरण बघा, आज 2014पासून ते आजपासूनची जी ह्याची जे डॉलरची जी किंमत जी रुपयाची वाढलेली आहे याचा विचार केला पाहिजे. किंवा भारतामध्ये आज पेट्रोलचं जे हे आहे, इंधन आहे, पूर्णपणे सुरळीत सप्लाय होतं हे सांगत असताना दुसऱ्या बाजूनं हे बचत करण्याची भाषा करता येतात. त्यामुळं जे आपण जे हे केलेलं आहे ते कुठंतरी सपशेल सरकार फेल ठरताना दिसतंय आणि ते झापण्यासाठीच असे कुठले तरी जुमला सांगण्याचं काम करतायत सर. एकंदरीत आपण बघू शकतो की ह्या नागरिकांच्या प्रतिक्रिया आहेत. देशाची अर्थव्यवस्था खरं तर बळकटीकरणासाठी कुठंतरी देश आहे तो कमी पडतो आणि त्याच्यामुळं साहजिकच हे निर्णय घेतलेले सध्या पाहायला मिळत आहे. या ठिकाणी काही कॉलेजमधले तरुणी सुद्धा आहेत. आपण सोडतो जगह देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक निर्णय घेतला की 1 वर्षभरात सोनं तर खरेदी करू नका. पंतप्रधानाच्या निर्णयाकडे एक तरुण म्हणून तुम्ही कसं बघता? सॉरी नको. काय कल्पना आहे का या निर्णयात? काल तुम्ही भाषण त्यांचं ऐकलेलं आहे का? ठीक आहे मित्र, तुला काय माहिती या संदर्भातले काय? ठीक आहे, आपण बघू शकतोय की काल एक मोदींनी एक निर्णय घेतला होता की आता वर्षभर सोने खरेदी करू नका किंवा बाहेरच्या देशामध्ये तुम्ही फिरायला जाऊ नका, असं एक त्यांनी निर्णय घेतला आहे. तरुण म्हणून तुला काय वाटतं? काय याची काय मला कल्पना नाही, परंतु मी दुसऱ्या टॉपिकवरती बोलू शकतोय तुम्हाला. याच्यावरती चर्चा करायची. आपण बघू शकतो खरं तर या नागरिकांच्या प्रतिक्रिया आहेत की त्यांचं असं म्हणणं आहे की कुठंतरी देशाची आर्थिक बळकटीकरणाला सरकार अपयशी पडलेलं आहे आणि हे झाकण्यासाठी सध्या हे जे निर्णय आहेत ते मोदींकडून नागरिकांवरती लादण्यात येत आहेत. त्या संदर्भातलं आव्हान जे आहे ते मोदीकडून करण्यात येत आहे. त्यापेक्षा देशामधला जो शेती भाव किंवा शेतीतलं जे काही उत्पन्न आहे त्याला हमीभाव द्यावा अशी मागणी खरं तर या नागरिकांकडून होताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन अभिजित पिसेसोबत लक्ष्मण जाधव, ट्यून इन मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.